फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाइन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली काय होतं की त्याच डिझाइन बघून खूप कंटाळा येतो, नवीन युनिक अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही। कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की मी हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे। त्याला लागणारा काठ सुद्धा बघा सेपरेट कट करून साईडला घेतलेला आहे। त्याचबरोबर साडीतला थोडासा कपडा सुद्धा काढलेला आहे आपल्याला डिझाइन बनवण्यासाठी। ठीक आहे, तर बघा ह्या बॅकनेकचं मी अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्हीही कट करून घेतलेला आहे। तर आता आपण यावर काठ आणि हा जो काही साडीचा कपडा काढलेला आहे तो यूज करून खूप सुंदर अशी पॅचवर्कची डिझाइन बनवणार आहोत। तर डिझाइन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे ही डिझाइन तुम्ही कशी बनवायची तुमच्या मेजरमेंटनुसार हे तुम्हाला सुद्धा त्याची आयडिया येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ह्या ब्लाउजची उंची आहे 14, 1 इंच मार्जिन, तर टोटल 15ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून बघा वरच्या साईडला आपण टाकलेली आहे इथे गळा रुंदी आणि शोल्डर। तर या ब्लाउजसाठी आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंचाची, तर तिथे मार्किंग करून घेते मी, हे बघा इथे, आणि 5.5 घेतलेला आहे शोल्डर। त्याचबरोबर बघा शोल्डरच्या लाईनमध्ये खाली टाकलेला आहे मुंडा, तर इथे मुंडा घेतलेला आहे 5.25 आणि क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडचा मुंडाचा आकार आपण देऊन घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग, तर इथे छातीचा चौथा भाग होतो 8.5 आणि आपण इथे 2 इंच मार्जिन, तर टोटल 10.5ला मार्किंग करून हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर हा जो काही बॅकनेक आहे अस्तरचा तो ठेवून ब्लाउज पीसचा बॅकनेकसुद्धा थोडंसं एक्स्ट्राचं सगळ्या साईडने मार्जिन ठेवून आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर आता सगळ्यात आधी आपण हा जो काही अस्तर आहे म्हणजे अस्तरचा बॅकनेक त्यावर आपण गळ्याची मार्किंग करून घेऊयात। तर हे बघा इथून खाली आपल्याला टाकायचं आहे आता जो काही तुमचा बॅकनेकचा गळा असेल त्याची मार्किंग करायची। तर इथे बॅकनेकचा गळा होता 11, अर्धा इंच मार्जिन, तर टोटल 11.5ला मार्किंग करून बघा हा बॉक्स सगळ्यात आधी ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला द्यायचा आहे इथे गळ्याचा आकार, तर बघा या पद्धतीने मग पानगळ्याचा आकार दिलेला आहे आणि मी बघा थोडा खाली घेतलेला आहे आकार। ठीक आहे, कारण की इथून आपल्याला आता एक आतल्या साईडने पॅचची सुद्धा मार्किंग करायची आहे। हे बघा या पद्धतीने एक पॅच काढून घेतलेला आहे। ठीक आहे, तर आता ही गळ्याची मार्किंग झालेली आहे। तर आता जो काही बेसिक गळा म्हणजे पानगळा आहे बघा तिथून आपण कटिंग करून घेऊयात सगळ्यात आधी। ठीक आहे, त्यानंतर आता हा जो काही बॅकनेक आहे अस्तरचा तो आपल्याला ब्लाउजच्या बॅकनेकला लावायचा आहे आणि बघा आपण इथे छोटा जो आतला पॅच होता तो सुद्धा कट करून घेतलेला आहे। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता आपण हे अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला जोडून घेऊयात आणि त्यानंतर मग जे पॅचेस लागणार आहे ते तयार करून घेऊयात। ठीक आहे, तर हे बघा हा जो काही ब्लाउजचा गळा आहे ना तो सगळ्यात आधी आपण कॅनव्हासवर ड्रॉ करून घेऊयात। तर बघा मी इथे कॅनव्हास डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि कॅनव्हासला सुद्धा बघा इथून 2.5ला मार्किंग केली गळा रुंदीची आणि एक लाईन ड्रॉ करून ठेवली। आता बघा त्या लाईनपासूनच खाली आपल्याला हा बॅकनेक ठेवायचा आहे या पद्धतीने। ठीक आहे, आणि इथे पिन लावून घेऊयात म्हणजे ते हलणार सुद्धा नाही। आणि बघा आता स्केच पेननी मी जो काही गळा आपण काढलेला आहे ना त्याची मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घेतलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर आता इथे बघा मी एक पिन लावून घेतलेली आहे आणि ही इथून बघा 1 इंच कडेने एक्स्ट्राचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा इथे खाली सुद्धा 1 इंचाचं मार्किंग। ठीक आहे, त्यानंतर आता बघा इथून अशा पद्धतीने आपण पॅचची मार्किंग करून घेतलेली आहे। तर 1 इंचाचा आपल्याला हा पानगळ्याचा पॅच तयार करायचा आहे। आता 30 मार्किंग बघा दुसऱ्या साईडला फेंट दिसते तर तिथे सुद्धा आता आपण मार्किंग करून घेऊयात। ठीक आहे, हे बघा या पद्धतीने। तर आता आपली हा जो काही मेन मोठा पॅच होता त्याची मार्किंग करून झालेली आहे। तर बघा आता किंचित थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून हा पॅच आपल्याला म्हणजेच आधी हा कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता बघा हे वरचं पण एक्स्ट्राचं कटिंग करून घेऊयात।
तर आता बघा हा बॅकनेक आता ब्लाऊज पीसचा सरळ ठेवायचा, त्यावर आपल्याला कटिंग केलेला अस्तरचा बॅकनेक ठेवायचा आहे आणि इथे आपण पिना लावून घेऊयात. तर पहिली पिन जी आहे ती आपण सेंटरला लावूयात आणि त्यानंतर दोन्ही साईडच्या शोल्डरला बघा ह्या पद्धतीने 2 पिना व्यवस्थित सरळ प्रेस करून लावून घ्यायच्या आहे. त्यानंतर आता सगळ्यात आधी बघा आता कमरेच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे जे काही एक्स्ट्राचा आहे आपला ब्लाऊजचा कपडा तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि ह्या पिना आता आपण काढून घेऊयात. आणि हे बघा आता हा बॅकनेक ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे आणि कमरेच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरच्या साईडने दिसणार नाही आणि एकदम थोडं थोडं पकडत आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता नेहमी कसं असायचं की आपण वरच्या गळ्याला सुद्धा टीप मारलेली असायची, पण इथे पॅच आहे त्यामुळे आपण इथे टीप मारलेली नाहीये. ठीक आहे. तर बघा आता कमरेच्या साईडला दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला इथे सेंटरला आपण एक पिन लावून घेऊयात आणि हे जे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तो आपल्याला कडेकडेने आहे तसाच आधी जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आधी जोडून आपण तो जो काही मेन आपला मापाचा फॅब्रिक आहे म्हणजे बॅकनेक तो तयार करून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने कडेकडेला आता टीप मारून घेऊयात आपण. मग तर मुंड्याच्या साईडला सुद्धा व्यवस्थित कुठे काही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर हे बघा इथे गळ्याच्या साईडला सुद्धा आपल्याला टीप मारायची आहे. तर इथे गळ्याच्या साईडला टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तर तो तुम्ही सुद्धा नक्की लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने बघा मग सगळ्या साईडने आता आपण इथे अस्तरचे ते टीप मारलेली आहे, म्हणजे बघा खाली पण, शोल्डरला पण आणि गळ्याला पण, मुंड्याच्या तिथे सगळीकडेच. ओके. तर बघा आता ही टीप मारून झाल्यानंतर ह्याच्या कडेचे जे काही एक्स्ट्राचं आहे ना ते आपण सगळ्यात आधी कटिंग करून घेऊयात. हे बघा या पद्धतीने. ठीक आहे. तर इथे कुठेही अस्तरला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये मग तिथे कट जाण्याचे चान्सेस असतात आणि मग आपला पुन्हा शेप बिघडू शकतो. ठीक आहे. त्यामुळे मग आठवणीने व्यवस्थित कडेकडेने कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा पूर्ण आपण एक्स्ट्राचं सगळ्या साईडचं कट करून हा परफेक्ट बॅकनेक तयार करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता हा साईडला ठेवूयात आपण आणि सगळ्यात आधी आपण आता याचे जे काही पॅचेस आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा हा शेप एकदम व्यवस्थित परफेक्ट एकावर एक आलेला आहे. ठीक आहे. तर आता बघा हे जे काही काठ आहे ते काठ काढलेले आहेत आपण आणि ते काठ आधी आपल्याला जोडून घ्यायचे आहे एकमेकाला. तर हे बघा मी इथून कट करून घेते, एवढा काठ आपल्याला लागणार आहे. हे बघा पुन्हा दुसरा, म्हणजे दोन्ही पण सेम साईजचे कट करून घेतलेले आहे. तर बघा ह्या पद्धतीने मग आपण हा पॅच बनवू शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला हा काठ जॉईन करावा लागेल आणि मगच हा पॅच बनवता येईल. ठीक आहे. तर बघा एक काठ सरळ ठेवायचा आहे, दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे आपल्याला सरळ करायचं आहे आणि मग वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा आता पॅचसाठी आपण हे 2 काठ जोडून घेतले. त्यानंतर आता जो काही काठ आहे ना त्यावर ह्या पद्धतीने बघा हा कॅनव्हासचा पेपरचा जो पॅच आहे ना तो ठेवायचा आहे आणि हे बघा ही जी काही मार्किंग केलेली आहे ना आतल्या गळ्याची तर तिथे आपल्याला टीप मारायची आहे आणि टीप मारताना कुठेही काहीही गोळा होणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे आणि जसा शेप आपण मार्किंग केलेला आहे सेम तसंच आला पाहिजे. तर बघा आता इकडनं सुद्धा आपण टीप मारून घेऊयात, म्हणजे जो काही 1 इंचाचा एक्स्ट्राचा पॅच आहे ना त्याची जी मार्किंग आहे ना तिथून सुद्धा, म्हणजे परफेक्ट आपला हा पॅच रेडी होईल. ठीक आहे. लक्षात राहू द्या काठ आपण उलटा ठेवलेला आहे आणि मग त्यावर आपण हा कॅनव्हासचं कटिंग केलेला पॅच ठेवलेला आहे. तर बघा ह्या पद्धतीने मग कडेचं जे काही एक्स्ट्राचा काठ आहे ना तो आपण कट करून घेऊयात आणि वरच्या साईडचा सुद्धा जो काही एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा पॅच जो तयार केलेला आहे तो आपल्याला हे बघा इथे लावायचा आहे. ठीक आहे. तर बघा हा पॅच सरळ ठेवायचा आहे आणि मग त्यावर आपल्याला हा जो काही बॅकनेक आहे ना तो ठेवायचा आहे आणि हे बघा इथे सेंटरला आपण एक पिन लावून घेऊयात आणि आपल्याला आता इथे सेंटरपासूनच टीप मारायला सुरुवात करायची आहे. तर हे बघा हे ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे आणि पाव इंचाचं म्हटलं तरी चालेल तेवढं मार्जिन पकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. एक साईडने झालेली आहे. आता सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला बघा सेंटरपासूनच टीप मारायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून व्यवस्थित जो काही सेंटरचा पानगळ्याचा आकार आहे तो परफेक्ट येईल. नाही तर बऱ्याचदा तो वर खाली कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मग शक्यतो तो सेंटरपासूनच म्हणजेच मध्यभागीपासूनच
जोडायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आणि मार्किंग तर आहेच, त्यानुसार आपल्याला कळतच आहे कुठे कुठे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे ते. ठीक आहे, तर बघा आता ही टिप मारून झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो काही मधला एक्स्ट्राचा पार्ट आहे ना कॅनव्हासचा तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे कडेकडेने कट करायचं आहे. तर बघा एक्स्ट्राचं काही कट होणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे. तर बघा मधला पार्ट कट झाल्यानंतर आता आपल्याला ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून हे व्यवस्थित पॅच आपला फोल्ड होईल आणि जो काही गळ्याचा आकार आहे तो सुद्धा प्रॉपर येईल. नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपण जर फोल्ड केलं नाही तर गळ्याचा आकार व्यवस्थित येत नाही, आणि गळ्याचा आकार नीट येणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं. सो त्यामुळे जरा काळजीपूर्वकच आपण याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा आता हा पॅच आपल्याला वरच्या साईडला काढायचा आहे आणि व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे. जसं याचा आकार आहे ना सेम तसाच. आणि हे बघा इथून थोडंसं एक्स्ट्राचं आहे बघा, आपली जी काही मार्किंग आहे ना 1 इंचाची पॅचच्या कडेकडेने, तर ते पण एक्स्ट्राचं कट करून घेऊयात, कारण की एवढे पॅचची गरज नाही आहे. आपल्याला 1 इंचाचाच पॅच हा रेडी हवा आहे. त्यामुळे बघा मग कडेकडेचा एक्स्ट्राचा आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मग बरोबर आता हे ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि आपल्याला वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे तो पॅच व्यवस्थित वरती येईल, जिथे टीप आहे ना तसंच एक्स्ट्राचं काही आतमध्ये पण राहणार नाही आणि वरती पण येणार नाही. तर याची काळजी घेतच आपल्याला व्यवस्थित हा पॅच वरती काढून कडेकडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि दाबटीप देताना कुठेही काही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की पॅच हा जरासा जाड असतो, काठ पण आहे त्याला, कॅनव्हास पण आहे, त्यामुळे मग जरा काळजीपूर्वकच टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा आता दाबटीप देऊन झाल्यानंतर त्याच्या शेजारी सुद्धा आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे तो पॅच व्यवस्थित पॅक होईल. बघा ह्या पद्धतीने कडेकडेने. ठीक आहे, तर हे बघा मग ह्या पद्धतीने आता आपण कडेकडेने टीप मारून तो पॅच व्यवस्थित पॅक करून घेऊयात. आणि तो पॅचला कडेने टीप मारताना कुठेही काही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर हे बघा व्यवस्थित थोडं थोडं पकडून आपण ह्या पॅचला कडेकडेने टीप मारून घेतलेली आहे आणि तो व्यवस्थित पॅकसुद्धा करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा आता हा फायनली पॅच आपला लावून झालेला आहे. तर आता आपल्याला इथे बॅक साईडला आधी आपण टक्स टाकून घेऊयात आणि त्यानंतर मग पुढचा जो काही मधला पॅच आहे तो तयार करूयात. ठीक आहे, तर सेंटरपासून बघा 5ला मार्किंग केली आणि उभा जो टक्स आहे तो 4चा आपण इथे टाकून घेतलेला आहे. तर हे बघा इथे व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि टक्सला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही, फिनिशिंग पण व्यवस्थित दिसेल. बघा आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेऊयात. हे बघा. ठीक आहे, आणि खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने बघा मग दोन्ही साईडला आपण बॅकला टक्स टाकून घेतलेले आहे. तर आता बघा एक पॅच तर मेन जो होता तो लावून झालेला आहे. तर आता आपण जो काही दुसरा पॅच आहे तो तयार करून घेऊयात. आणि इथे आपल्याला एक लेससुद्धा लावायची आहे, पण तीसुद्धा आपण आता नंतरच लावूयात, आधी पॅच तयार करून घेऊयात. तर हे बघा हा जो काही मधला पॅच आहे ना तो कॅनव्हास पेपरवर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर कुठे कितपर्यंत पुरतोय बघूयात. हे बघा बरोबर मध्यभागी ठेवून त्या पॅच जे आहे तशी आपण मार्किंग करून घेऊयात आणि एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून सुद्धा मार्किंग केलेली आहे. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंड दिसते तर तिथे सुद्धा मार्किंग करूयात, म्हणजे दोन्ही साईडचं आपलं व्यवस्थित येईल. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने हा पॅच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता ह्या पॅचसाठी आपल्याला जो काही साडीचा कपडा आहे तो यूज करायचा आणि अस्तरसुद्धा. तर बघा हे अस्तर जे काही गळा कटिंग केल्यानंतर होतं ना तेच आपण इथे यूज करणार आहोत. आणि हे बघा इथे साडीचा कपडासुद्धा मी कट करून घेतलेला आहे. तर लक्षात राहू द्या आधी साडीचा कपडा ठेवायचा, त्यानंतर त्यावर अस्तर आणि त्यावर पॅच. आणि हे बघा या पद्धतीने इथे कडेकडेने आपण एक टीप मारून घेऊयात सगळ्यात आधी. ठीक आहे, आता ही टीप मारून झाल्यानंतर हे जे काही एक्स्ट्राचं आहे ना ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बघा इथे छोटे छोटे कटसुद्धा मारायचे आहे, जेणेकरून हे व्यवस्थित फोल्ड होईल आणि याचा हा जो काही पॅच आहे तो सुद्धा एकदम परफेक्ट होईल. आणि ह्या पद्धतीने बघा मग आता आपण हे सरळ करून घेतलेलं आहे. इथं सेंटरला व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे ती नीट फोल्डसुद्धा होईल. हे बघा, आणि मग आता इथे व्यवस्थित गळ्याच्या साईडला आपण दाबटीप देऊन घेऊयात. हे बघा या पद्धतीने. तर कुठे काही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घेतच आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा आता ही दाबटीप देऊन झाल्यानंतर जेवढा कॅनव्हासचा आकार आहे ना खालच्या साईडचा बरोबर त्या लाईनमध्ये बघा टीप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे बघा कडेचे जे काही एक्स्ट्राचं आहे ते सगळं आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा परफेक्ट मापाचा हा पॅच आपला रेडी झालेला आहे. ठीक आहे, तर याला सुद्धा आता आपल्याला लेस लावायची आहे. तर आपण इथे गोल्डन पण लावू शकतो किंवा कॉन्ट्रास्टसुद्धा लावू शकतो. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता जी तुम्हाला आवडेल किंवा जी तुमच्या साडीवर ब्लाऊजवर मॅचिंग होईल ती. ठीक आहे,
तर बघा मग सगळ्यात आधी मी हा जो काही मेन पॅच आहे ना त्याच्या कडेकडेने ह्या बॅकनेकला लेस लावून घेते. तर तुम्ही बघू शकतात साडीच्या मॅचिंग कॉन्ट्रास्ट लेस घेतलेली आहे मी इथं. ॲक्च्युली साडीचा जो काही कलर आहे तो कलर आणि गोल्डन कलर असं कॉम्बिनेशनमध्ये खूप छान अशी डिझायनर लेस आहे. तर ती इथे मग मी लावून घेते व्यवस्थित त्या पॅचच्या कडेकडेने, म्हणजे याला लूक पण खूप सुंदर येईल आणि छान दिसेल. म्हणजे जर का जेव्हा तुम्हाला माहीत नसेल की याच्या साडीचा कलर कसा आहे त्यावेळेस मग तुम्ही गोल्डन यूज करू शकतात. पण इथे मला माहीत होतं साडी कशी आहे, त्यामुळे मग मी छान अशी वेगळी लेस जरा यूज करावं म्हटलं, म्हणून ही लेस वापरलेली आहे. आणि बघा मग आपल्याला ह्या लेसला डबल टिपसुद्धा मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती लेस पण पॅक होते आणि मग फिनिश पण छान दिसते, कुठे काही ओपनसुद्धा होण्याचे चान्सेस राहत नाही. ठीक आहे. तर बघा आता ही मेन लेस जी होती ती बॅकनेकला आपली लावून झालेली आहे. त्यानंतर आता आपण हा जो काही छोटा पॅच आहे ना त्याला पण एक लेस लावून घेऊयात. तर पुन्हा सांगते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस वापरू शकतात आणि लेस लावताना शक्यतो मॅचिंग दोरा यूज करायचा, म्हणजे फिनिशिंग बिघडत नाही. ठीक आहे. तर बघा मी इथं कॉन्ट्रास्ट रेड आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची जी काही लेस आहे ती लावते, म्हणजे याला लूक पण खूप छान येईल, कारण की पोपटी कलर आहे आणि ब्लाऊज पीस बघा रेड आहे, त्यामुळे मग छान दिसते. ठीक आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गोल्डन पण वापरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि बघा इथे सुद्धा लेसला मी डबल टिप देऊन घेते, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. ठीक आहे. आता हा जो काही पॅच आहे तो आपल्याला इथे लावून घ्यायचा. तर बघा कटिंग केलेला जो पॅच होता ना अस्तरचा, त्याची मार्किंग आपण करून घेऊयात, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की तो कसा जॉईन करायचा. आणि मग बघा ह्या पद्धतीने आता हे ठेवायचं आहे आपल्याला, आणि इथे पिनासुद्धा लावून घ्यायच्या आहे. हे बघा इथे पण दोन्ही साईडला, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं लागलं जाईल. ठीक आहे. आणि मग बघा त्यानंतर आता इथे टिप मारून घेऊयात. तर मार्किंग तर केलेलीच आहे, तर व्यवस्थित त्यावरच आपल्याला टिप घ्यायचं आहे, तेवढंच मार्जिन व्यवस्थित पकडून जशी मार्किंग आहे तसं, म्हणजे तो पॅच व्यवस्थित एकसारखा लागला जाईल. आणि जेवढा आपला कट झालेला आहे तेवढाच लावायचा आहे आपल्याला, जास्त पण लावायचा नाही. ठीक आहे. तर हे बघा मग हा पॅचसुद्धा आता इथे आपला लावून झालेला आहे. त्यानंतर आता आपण जो काही ब्लाऊजचा आणि साडीचा कपडा उरलेला आहे ना त्यापासून छोटे छोटे वेगळी थोडी डिझाईन तयार करून घेऊयात मध्ये सेंटरला लावण्यासाठी. तर हे बघा या कपड्यापासून मी हे कट करून घेते, हे बघा. ठीक आहे. आणि हे ते या पद्धतीने त्रिकोणमध्ये फोल्ड करून इथे खालच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा जे रेड आहे ते मी इथे 2 बनवलेले आहेत, आणि हा जो काही साडीचा कपडा आहे त्याचा 1 बनवलं, आणि बघा ते पण त्रिकोण फोल्ड करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बघा एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे, आणि बघा मी इथे 3च बनवलेले आहेत, जास्त पण बनवलेले नाही आहे. आणि बघा मग एक रेड, एक पोपटी आणि पुन्हा एक रेड, असं 3 बघा या पद्धतीने ठेवून कडेला आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित लावताना आपल्याला जरा सोपं जाईल, गोळा वगैरे होणार नाही. तर बघा मग दोन्ही पण साईडला टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि मग बघा आता या बॅकनेकमध्ये ह्या पद्धतीने ते आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर बघा टिप मारून ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तर बघा लगेच लक्षात येते की खूप छान असं लूक आलेलं आहे. ते 3 त्रिकोणची छोटीशी डिझाईन बनवून घेतल्यामुळे ते जरा खूपच छान असा बॅकनेक दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला ह्या बॅकनेकला नॉड लावायचं. तर मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉड घेतलेली आहे. शक्यतो पानगळा असला की नॉड आपल्याला ही लावावीच लागते. आणि हे बघा व्यवस्थित लॉक करायचं, आणि साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ही नॉड लावायची असते. तर हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तर तो तुम्हीसुद्धा नक्की लक्षात राहू द्या. बघा आता सेम 30 मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे, आणि बरोबर त्याच मार्किंगवर मग ही नॉडसुद्धा आपण लावून घेऊयात. तर 2-3 टिपा मारून तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा आता हे नॉड लावून झालेले आहे. तर इथे आपल्याला लटकन लावायचे आहेत, पण कस्टमरने काही दिलेले नाही आहे. ॲक्च्युली त्यांना मॅचिंग मिळाले नाही, मग ते जेव्हा येतील ब्लाऊज घ्यायला तेव्हा ते घेऊन येणार आहे, आणि मग मी तेव्हाच त्यांना लावून देणार आहे. त्यामुळे मग मी इथे फॅब्रिकचे पण लटकन बनवलेले नाही आहे. ठीक आहे. कारण की ते त्यांच्या आवडीनुसार मॅचिंग आणून देणार आहे. तर मग हा बॅकनेक आपल्या ब्लाऊजला कसा दिसतो ते पण मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की हा बॅकनेक कुठल्या साडीवर कुठल्या ब्लाऊजवर कसा मॅच होईल. ठीक आहे. तर बघा इथे फायनली आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. डिझाईन पण खूप सुंदर आहे, आणि ह्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला खूप छान असं लूकसुद्धा आलेला आहे. तर हे बघा लॉंग स्लीव्ज आहेत, एकदम मस्त, कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. तर फायनली ही आपली डिझाईन पूर्ण शिवून झालेली आहे, त्याचबरोबर ब्लाऊजसुद्धा झालेला आहे. तर खूप छान असं साडीचा कपडा वापरून, काठ वापरून आपण पॅचवर्कची डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर ही जी काही डिझाईन आहे किंवा हा जो काही ब्लाऊज आहे हा माझ्याकडे आलेला नवरीचं ब्लाऊज आहे. तर बघा खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की शिवून बघा,
खूप छान लुक येतं साडीला पण आणि ब्लाऊजला पण. आणि मी तुम्हाला ही पॅचवर्कची डिझाईन कशी बनवायची ते अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हालाही सहज बनवता येईल. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या साडीवर, कस्टमरच्या साडीवर, नवरीच्या साडीवर, कशावर पण ही पैठणी साडी असेल काठ वगैरे, तर तुम्ही ही डिझाईन सहज बनवू शकता. ठीक आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या डिझाईनने आपल्या ब्लाऊजला, साडीला नक्कीच खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक येतं. तरी तुम्हाला ही डिझाईन बनवताना काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, तर तुम्हाला आपली आजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.